तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं फोटोशॉप बिगिनर सिरीजच्या या 12व्या लेक्चरमध्ये आणि आज आपण बघणार आहोत फोटोशॉपमध्ये लेयर मास्क. तर मागच्या काही लेक्चरमध्ये आपण इरेज टूल एक्सप्लोर केलेत. इरेज टूलने जर तुम्ही एखादी इमेज इरेज केली, तर ती कंट्रोल एस किंवा सेव्ह केल्यानंतर आपल्याला तिला रिस्टोअर करणं शक्य नव्हतं. पण लेयर मास्कमध्ये असं नाहीये. लेयर मास्क हे जे ऑप्शन आहे फोटोशॉपमधील हे ॲडव्हान्स पद्धतीने वर्क करतं. याच्यामध्ये तुम्हाला इमेजची ओपॅसिटी, इमेज व्हिजिबल आणि इमेजचे काही पार्ट्स रिमूव्ह करण्यासाठी इथं ॲडव्हान्स कंट्रोल्स यूज करायला मिळतात. जे की ब्रश टूल आणि सिलेक्शन टूल्सनी तुम्ही त्याच्यामध्ये इमेजची ओपॅसिटी जी आहे ती चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता. तर अशा पद्धतीचं हे टूल आहे आणि आज आपण तेच बघणार आहोत. फोटोशॉप स्क्रीन शेअर करण्याआधी आपण हे पाहिलं पाहिजे की इरेज टूल जो आहे तो नियर बाय लेयर मास्क असल्यासारखाच आहे, की तुम्ही त्याने फक्त डेटा जो आहे इमेजमधला तो काढू शकता. पण परत आणू नाही शकत त्याच्यात. तर सेम लेयर मास्कमध्ये कसं आहे, की तुम्ही जरी काही गोष्टी इरेज केल्या, तरी तुमच्याकडे त्यांचा कंट्रोल जो आहे तो चांगल्या पद्धतीने राहतो आणि आपण तो रिकव्हर करू शकतो. तर अशा पद्धतीचं हे टूल आहे. आपण फोटोशॉप स्क्रीन शेअर करूयात आणि बघूयात. जर इथं तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती तर मी एक इमेज जी आहे, सॅम्पल इमेज जी आहे, बेसिक शेप्सवाली सर्कल वगैरे ज्यात आहेत ते मी ॲड केले. लेयर मध्ये तुम्ही पाहू शकता, की आपली एक बॅकग्राऊंड लेयर जी आहे, ती ऑलरेडी आपल्याला दिसते. जर तुमची थंबनेल जी आहे लेयर्समधली, ती जर बारीक दिसत असेल, तर तुम्ही काय करू शकता, इथं लेयर्समध्ये जिथं काही लाईन्स आहेत, 4 लाईन्स तुम्हाला दिसतायत, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही पॅनल ऑप्शन जे आहे तिथं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला थंबनेल साइज हे ऑप्शन दिसेल. तुमची जर स्मॉल थंबनेल असेल तर तुम्ही ती अ, एक लार्ज साइज थंबनेल म्हणून तुम्ही क्लिक करू शकता. आता ही जी लेयर आहे, ही बॅकग्राऊंड लेयरला मी नॉर्मल लेयरमध्ये कन्व्हर्ट करतो, जो की आपण अनलॉक करून करूयात. सिंपल इमेज मी सिलेक्ट केली आहे. फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही पाहिलंत तर आपली जी काही नॉर्मल इमेज आहे, याच्यावरती जर आपण इरेज टूल बेसिकली जर यूज केला, तर आपल्याला जे काही इमेजचे पार्ट्स, अनवॉन्टेड पार्ट्स होते, ते आपण इरेज करू शकत होतो. पण यांना परत रिस्टोअर करणं शक्य नव्हतं, जोपर्यंत आपण कंट्रोल झेड करत नाही. ओके, अशा पद्धतीने. पण जर हीच फाईल आपण सेव्ह केली, तर रिओपन केल्यानंतर पण तो डेटा इरेजच राहील. कंट्रोल झेड करून त्याला काही फरक पडणार नाही. पण जर आपण इथं खाली पाहिलं लेयर पॅनलमध्ये, तर इथं आपल्याला एक लेयर मास्क नावाचं एक ऑप्शन मिळतं. ॲड लेयर मास्क म्हणून. जर हे आपण ॲड केलं, तर इथे एक व्हाईट थंबनेल आपल्याला बघायला मिळतं. जे की अशा पद्धतीचं आहे. हे व्हाईट थंबनेल ज्यावेळेस तुम्ही ब्रश सिलेक्ट कराल, त्यावेळेस तुम्हाला इथालचे फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड कलर ह्यांची मदत लागेल इथालचा डेटा इरेज करण्यासाठी. आता जर इथं आपण पाहिलं तर ब्लॅक कलर जो आहे, जर मी सिलेक्ट ठेवला ब्लॅक कलर आणि हा थंबनेलचा व्हाईट पार्ट जो आहे, हा मी सिलेक्ट ठेवला, ना की इमेज. इमेजवरती जर तुम्ही केलं तर तो इमेजवरती व्हाईट कलर ड्रॉ करेल. आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला थंबनेल सिलेक्ट करायचंय आणि जस्ट इथं तुम्ही ब्रश करताय सराउंड. दिसतंय? अशा पद्धतीने. ज्यावेळेस तुम्ही ब्रश कराल, त्यावेळेस तुम्हाला दिसेल, की तुमचा सिलेक्टेड ब्लॅक कलर जो आहे, तो त्या व्हाईट थंबनेलवरती आपण पेंट करतोय आणि त्याने होतंय काय, तर तुमचा जो काही इमेजचा डेटा आहे, तो इनव्हिजिबल होतोय. थोडक्यात तो इरेज होतोय. ओके. अशा पद्धतीने तुम्ही इमेजची ओपॅसिटी जी आहे, ती हँडल करू शकता. आता मी इथं खूप जास्त रफ सिलेक्शन जे आहे ते क्रिएट केले. पण अशा पद्धतीने जर तुम्ही पेंट केलं, तर तुम्ही त्याच्यात फेड वगैरे जे आहे ते चांगल्या पद्धतीने क्रिएट करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही इमेज ब्लेंड करण्यासाठी तुम्ही वापरू शकता तुमच्या डिझाइनमध्ये. आता मी जस्ट ही जे काही थंबनेल ती कट करतो. अजून एक लेयर मास्क आपण ॲड करूयात आणि इथून मार्किव टूलने जे आहे, ते आपण एक सिंपल सिलेक्शन ॲड करूया. परत एकदा डिलीट करू आपण. मी चुकून हे ॲड केलं. आपण जस्ट इथं शिफ्ट होल्ड करून एक परफेक्ट सर्कल घेण्याचा ट्राय करू. सर्कल ॲडजस्ट करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ कराल, त्यावेळेस जस्ट कर्सर त्याच्यामध्ये ना तुमचं सिलेक्शन तुम्ही मूव्ह करू शकता. जर हे एखाद्या लेक्चरमध्ये सांगायचं राहिलं असेल तर. अशा पद्धतीने आपण इथं ॲड केलं. इमेज जी आहे तुमची ती सिलेक्ट ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही खाली लेयर पॅनलमध्ये जाऊन जस्ट ॲड लेयर मास्क ज्यावेळेस म्हणता, बूम! सिंपल तुम्ही पी-एन-जी जी आहे तुमच्या इमेजची क्रिएट केली. मी जस्ट इथं एक न्यू लेयर ॲड करतो. त्याच्यावरती एक आपण डार्क कलर किंवा लाईट कलर फिल करू.
आणि लेयर खाली ड्रॅग करू. तर तुम्ही पाहू शकता की आपण ही जी प्लेट आहे ती बॅकग्राऊंड पासून सेपरेट केली. पण इथं बघण्यासारखी गोष्ट काय आहे? तर अल्ट होल्ड करून तुम्ही ज्यावेळेस थंबनेलवरती क्लिक कराल, तुम्हाला दिसेल इथं की तुमचा पेंटेड एरिया तुम्हाला इथं व्हिजिबल आहे. आणि इथं पण तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. ओके. सो इथं बघण्यासारखी गोष्ट ही आहे की जो पार्ट व्हाईटमध्ये आहे, तोच या लेयरमध्ये व्हिजिबल आहे आणि जो ब्लॅकमध्ये आहे, तो सर्व पार्ट आपण इरेज केलाय. दिसतोय? अशा पद्धतीने तुम्ही सिंपल वेने जो काही लेयर मास्क आहे, तो यूज करू शकता आणि ह्या इमेजला तुम्हाला इरेज करण्यासाठी अजून जास्त कंट्रोल्स मिळतात. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही ब्लेंड इमेजेस करू शकता. जर मी ब्रश सिलेक्ट केला आणि इथं व्हाईट कलर जो आहे तो वरती घेतला फोरग्राऊंड कलरमध्ये आणि जस्ट मी इथं पेंट केलं. सॉरी परत एकदा इमेजेस सिलेक्ट होतील. हां. थंबनेलवरती जर आपण पेंट केलं, हे पहा. थंबनेलवरती जर पेंट केलं तर आपण इमेज जी आहे ती परत रिकव्हर करू शकतो. ओके. किंवा तुम्ही काय करू शकता डायरेक्टली जर तुम्हाला पूर्ण इमेज जशीच तशी पाहिजे तर तुम्ही तिला तिथून लेयर मास्क जे आहे ते आपण डिलीट करू शकतो. पण अशा पद्धतीने आपण आपली इमेज रिकव्हर करू शकतोय. दिसतंय? सेम ब्लॅक कलरने तुम्ही हाईड करू शकता आणि व्हाईट कलरने तुम्ही जो काही पार्ट आहे तो शो करू शकता. सिंपल. लेयर मास्क जे आहे ते अशा पद्धतीने काम करते. नेक्स्ट जो काही लेयर मास्कचा जो पार्ट असेल आपण तो बघूया. एक इमेज जी आहे मी ती चेंज करतो, की इथं आपण काय करू, की इथं स्काय जे आहे ते चेंज करायचं आपण ट्राय करू. मी सिम्पली इथं क्विक सिलेक्शन किंवा मॅजिक वॅन टूलने हे स्काय काढून टाकतो. हं, चांगल्या पद्धतीने रिमूव्ह झालंय. ठीक आहे. चांगल्या पद्धतीने रिमूव्ह केले. मी जस्ट इथं एक इमेज ॲड करतो स्कायची. अशा पद्धतीने आपण काय करूया, याला लेयर मास्क टाकूया आणि कंट्रोल आय जे आहे ते प्रेस करूया. तर कंट्रोल आयनी होतंय काय, की तुमची जी इमेज आहे त्याची ओपॅसिटी इन्व्हर्ट होते. म्हणजे काय, तर त्या ऑल ओव्हर व्हाईट थंबनेलवरती आपण ब्लॅक कलर पेंट करतो, ज्याने ती सगळी इमेज हाईड होते. आता आपण पेंट काय करणार आहे, तर जो एरिया आपल्याला व्हिजिबल पाहिजे तो विथ ओपॅसिटी. जर मी तर फ्लो तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करू शकता. आपण ब्रशमध्ये पाहिलं होतं. तुमच्या हिशोबाने जशी तुम्हाला डेन्सिटी हवी आहे, तशा हिशोबाने तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. मी जस्ट 20% ठेवतो आणि इथं पेंट करतो. ही इमेज याच्या खाली जरी ॲड केली आपण, तरी चालेल आणि इथं जो मला पार्ट हवाय, तो इथं आपण ॲड करतोय. अशा पद्धतीने. डायरेक्टली पण प्लेस केली असते आपण त्याच्या मागे जर आपण तिला रिमूव्ह केलेलीच आहे. पण इथं काय आहे, की ज्यावेळेस तुम्हाला एजेस ज्या आहेत, त्या ब्लेंड करायच्या असतात त्यासोबत. त्यावेळेस तुम्हाला ते कामी येतात. आता इथं तुम्ही पाहू शकता, की काही क्रिस्प जो आहे, ह्या इमेजवरती तो ॲड झालेला आहे आणि ह्या इमेजला आपल्याला सेम पद्धतीने हे करावं लागेल. तर आपण जस्ट ब्रश साइज जी आहे ती अजून थोडी कमी करू. इथालची जी ओपेसिटी आहे ती पण इमेजनुसार ॲडजस्ट करू आणि जस्ट तिथं एक ब्लॅक पेंट आपण थोडासा ॲड करू. इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं पण काही थोडंफार बघायला मिळेल. फक्त जास्त एकाच ठिकाणी जास्त वेळ ब्रश नाही फिरवायचा आहे, ज्याने ते हार्डनेस जी आहे ती अननॅचरल वाटायला लागते. हलकासा हेज असल्यासारखं आपण त्याला समजू शकतोय. ओके. सॉफ्टनेस जे आहे ते आपण थोडीशी इन्क्रीज करूयात. इथं जो अननेसेसरी पार्ट आलाय तो पण आपण इमेज इरेज करू शकतो. जे काही कलर पिक्सेल्स आपल्याला दिसत होते. ओके. अशा पद्धतीने तुम्ही इमेज ॲडजस्ट करू शकता. अजून एक इरेज करण्याचा शॉर्टकट जो आहे तो थोडा चांगला आहे, की हा ब्रश टूल यूज करण्याचा. तुम्ही काय करू शकता फर्स्ट क्लिक जो आहे तुमचा तो इथं करू शकता आणि सेकंड क्लिक जो आहे तो शिफ्ट होल्ड करून तुम्ही जर इथं केला, तर ते एक स्ट्रेट लाईन जे आहे ते ड्रॉ करतं. इथं तुम्ही पाहू शकता. जर मी हा थंबनेल लावला तर ही फर्स्ट क्लिक मी कंट्रोल झेड करतो परत एकदा.
तुमचा फर्स्ट क्लिक जर इथं असेल आणि तुम्ही शिफ्ट होल्ड करून सेकंड क्लिक इकडे गेला, तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन बघायला मिळते. ओके. अशा पद्धतीने तुम्ही इमेजवरील ज्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके. तर लेयर मास्क जे टॉपिक आहे ते अजून भरपूर मोठं आहे. पण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आपण जे काही आज पाहिले, की कंट्रोल्स आणि त्याचे शॉर्टकट्स ते तुम्ही मला वाटतं व्यवस्थित स्टडी करावेत आणि एकदा तुम्ही स्वतः लेयर मास्क ट्राय करून बघा. जर शक्य झालं तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काय ब्लॅक एंड व्हाईट टू कलर इमेज किंवा जे काही इमेजेसमध्ये कलर फिल करायचे, तर लेयर मास्क यूज करून आपण त्यामध्ये कलर्स कसे ॲड करू शकतो, ते आपण बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.